नाही म्हणा पण सचिन भाऊ, मंदिर एक नंबर झालं गो. मग मंदिराचं टेन्शन राहिलं. नुसतं आबळ येतो. हा ना राव, काय हो वैताग आलाय भाऊ, पाऊस आहे ना. आणि साहेबीनी सुकायला लागले. सोयाबीन तुमची पेरलेली ना? आणि मग मी तर पेरलीच नाही त्याच्यामुळं. का मग हे पावसाचा भरोसा नाही, म्हणलं एकदा चांगला मन सोक्त पाऊस देऊ मग पाहू. तुमचे लई लावायचे राणे गो. त्याच्यामुळे तर वैतागलेलो आहे मी लई. उपटायचा राव तो गपाग. उपटून परत येतो होतो बसा. आता काय बसायचेच काम आहे. नाही तर काय आता काय करणार, नाही तरी घरी जाऊन तरी. काय पाऊस नाही काय नाही. वैताग आला भाऊ, त्याच्यात पैसा नाही, पाणी नाही, पैसा नाही, मरणाचं टेन्शन आलंय. पाऊस नका काय नाही, आपण पैसे जर असले ना पैसा असला तर पावसाचं टेन्शन येत मग नाही. काय नाही वाटत हो. हा, एखादी मारली ना गप मग झोपी टेन्शन येत नाही काय तुम्ही नाही. नका आठवण काढून देऊ बा, खिशात नाही ढाबल्यात तुम्ही आठवण काढून देऊ राहिले. आठवण मग मी म्हणलो असतं मग इथं काय ना बसलो असतो आपण. ते तर आहे म्हणा, मग खिशात पैसा असल्याला आपल्याला लय वळवळ. हे आपल्याला दम पडतो. बरं सासरोडून आले. हा, काय सांगितलं नाही काय नाही. काय 2 दिवस होते काय तिकडं. काय सांगण्याजोगं काही नाही त्याच्यामध्ये. काय सांगा काय झालं. काय आता ते आमरसाची आली चिरू नका भाऊ माझी. मग कार चव घातली त्यांनी माही, सगळ्यांना माहिती झालं तिकडं नोकरी गेली म्हणून. अहो मग बाळासाहेब पार्लर वाज झाकतो का. जेवढं हळूच पाहताना तेवढा वाज जादा सुटतो. हा, हा? मी म्हणलं मला माहीत झालं नसन, त्याच्यात गाडी नाही घोडी नाही जायला, असंच गेलो पै अहो. रस्त्यात साडू भेटला, साडूने मक्कार माही जिरवली. चांगलं आहे ना, उलट कोणी सांगत नाही लवकर. पण हे असं झालं ना लय बोबाट होता वा. बाबा होतो, मग नसतं गेलो तर पुरला असतो मी. तवा होतं तवा केलं माझल्यावानी. मग काय आता ते बोलतील नाही तर राहतील का. हे आता तुम्ही तेच ऐकू आम्हाला, माय बार कान बधीर झाले ऐकू ऐकू ते. काय बधीर झाली. चांगलं काम दिलं सोडून. काय आता मग आता याशी बँक जप झाली त्याला मी काय करू शकतो. कोणती बँक जप झाली. ती बँक मरू द्याव पण पैसे तर असतील ना माग नाही. नाही ना, ते घोटाळा झाल्यामुळे तिथं सगळा ते बँकेत झाला घोटाळा. त्यांना वाटलं आपणच केला तो घोटाळा. घोटाळा झालता असा केवढा तो घोटाळा झालता. अहो, सारा 35 रुपयाचा घोटाळा झालता. काय बोलता बाळासाहेब. 35 रुपयाचे घोटाळे कुठं बँक बंद होईन का. 35 कोटीचा केला असेल तुम्ही. माझ्याकडे पाहून वाटतं का तुम्हाला मी 35 कोटीचा घोटाळा केला असेल म्हणून. 35 कोटीचा नाही म्हणा पण 35 लाखाचा केला असेल. त्याचं काय जे मग? ते बरं आहे. आता बँक बसली लोकांना कर्ज वाटून ती झाली दब, गेली बाई नोकरी. आता बसा बोंबलत. पैसा पाण्याचा काहीतरी जुगाड लावा लागेल सचिन भाऊ. मला आहे ना असं आहे ना, पैसा नसला का अजिबात करमत नाही. पैसे बी असे टपाटप आले पाहिजे हो. टपाटप आले पाहिजे. ते खुडून खुडून काय येण्यात काय? काही मजा नाही, ते काय? पुरत नाही. जायचं 200-300 रुपये वाजले तिकडं पुरत आहे का हो? हे असं कोण शिकवलं आपल्याला एक तर सवय लागली खर्चायची. हॅलो सचिन भाऊ, हा ही गाडी कोणाची? नवीच गाडी दिसते भाऊ. हाल पण आपली अशी गाडी आपल्या तालुक्यात नाही राव. बापरे बापरे बापरे. हा आयला अशीच गाडी घ्यायची बरं का, मला मायला मनात आहे. या कंठामध्ये कलेक्टर बिलेक्टर आज शंभर का. पाहू ना कोणी नेमकं उतरण ना आता खाली. हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मंदिरात काम चालू होतं. 11 रुपये नव्हते मला टाकायला, पण तरी मी 11 रुपये टाकले. आज 11 कोटीचा मालक झालो. हे बाबा अशीच कृपा राहू द्या माझ्यावर. आयला सचिन भाऊ, हा अरे माणूस तर कुठेतरी पाहिले वाटत राव. कुठं पाहिला अशा माणसाची तुमची कावा गाठ व्हायची. एवढं अहो, मोठं अशा माणसं तुम्ही पाहिलेलं आहे, ते खोशे पाटलावून दिसू राहिलाय मला. खोशे पाटील किती दिवस झाले वारून. तुम्ही तर काही बोलाता भाऊ. मग वारून गाव सोडून गेले होते ते वाईतगून. त्या दिवशी त्याच्या घरी गेला तर त्याचा बाप ओवळीत होता फोटोला अगरबत्ती. काही बोलाता भाऊ, मला तर सेम त्यांच्या वाणी दिसू राहिलं त्याचा भाऊ. बाप म्हणला असं एका तिकडे गेला असं तर मी याला म्हणून सोडा बुवा असं झालं. असं काहीतरी म्हणेल असेल, पण हा. तुम्ही काही बाबा करता मोकार. बुवा भाटा मग तसाच झाला पण म्हणून म्हणतो. गाडीन बिडीन चष्मान बिस्मान काय कडक मध्ये. हा ना राव. हा, तो नसन नाही तर राव ते माझ्यासारखे माणसं कितकं राहते हो. चला बरं थोडं पुढे जाऊन पाहू. हा चला बरं. दर्शन घेऊ आणि निघू पुढच्या कामाला. आता आज 2 क्लायंट भेटायला जायचंय मला अजून. ओ खोशे खोशे हो खोशे पाटील, हो तुम्हालाच. पण मला का तुम्हालाच नाही ऐकलं तिकडे काय पाच चालले. अहो खोशे खोशे ते जुनं नाव झालं माझं. मग मला आता साहेब लोकांनी साहेब नावाने ओळखीत आहेत. मला त्या नावाने ऐकायची सवय झालेली. कुठं होती इतके पण दिवस. मी काय म्हणत होतो, हा खोशे पाटीलची म्हणून. भाऊ तुम्ही मला कुठंच सोडित नाही का. हा हायला पण एवढे दिवस कुठे गेले ते. अहो मी लय मोठ्या कंपनीत लागलो होतो ड्युटीला. अहो घरी माहित नाही तुमच्या गेले का काय कुठं गेले काय गेले काही. गाडी कोणाची? आपली स्वतःची गाडी.
काय गाडी बिडीन यायला इथं होते तर चहाला माग होते गायच्या मागू मागू खायचे. पण स्क्वॉड आहे. हो, आता तुम्हाला सोडलं तर तिकडं मा एकदम तिचे चालू झालं होतं. हा हा एकदम मस्त चालू आहे आपलं तिथं. आयला हे तुमच्या संघारावर गायचे आपला माग होतो मी. आता आता पण नेमकी केलं काय तुम्ही? केलं तरी काय नेमकं. मी एक कंपनी होती हा. आणि त्या कंपनीत कामाला लागलो. हा पैसे डबल व्हायचे. Double व्हायचे? मी त्यांना ग्राहक पाहून द्यायचो. हा नंतर तीच कंपनी विकत घेतली आणि आता खासदारकीचं इलेक्शन झालं ना, हे सारे निवडून आले खासदारांना मीच पैसे वाटले. माझेच पैसे डबल झाले. आता मीच मोठा माणूस आहे. यायला काय कंपनी विकत आयला घेतली. थोडं आमच्याकडे लक्ष देणार आहो. हा देऊ ना मग. अहो तू थोडंफार आपलं बी भागन आपल्याला एक काम बी करा. त्याचीच अपेक्षा होती ना पैशाची. बरं, ऐका. आता तुमच्याकडे काय वावर नाही, तुझ्याकडे वावर आहे. हा? कोणा नावावर आहे का? नाही ना, कोणाच नावावर आहे? वडिलांच्या नावावर आहे. अरे घाल त्याच्या डोक्यात दगड. इक ते वावर आणि हे पैसे घेऊन डबल करून घे. अरे दगड घालायला परत नावावर करायला प्रॉब्लेम येत अरे नाही. बाबा, सगळं बापानी चिकून खाल्लं तर पोरांनी काय कुसळ विकून खायचे का? मग नंतर ती हिक आणि तू ये माझ्याकडे पैसे घेऊन तुला पाय असा मालामाल करतो ना. पण हा. आपल्याला नाही बाबा भरोसा नाही? बाळासाहेब. नाही तर त्याला मी थांबा ना ऐका ना काय, बाई, पण मला नेमकं काय तुझी पैसा गरज नाही. पैसा मला क्लायंट आहे माझ्याकडे मी मोठमोठे. म्हणतो पैसे अहो याचाच बाप तुडीला जातो मग यांनी त्याला दिलेले असते करा. त्यांचं वाचेल ना. अरे भाऊ, मी आता कुठं होतो? मी विदेशात होतो. हा ती इकडचं मला काही सांगू नका. याचा काय भरोसा नुसता चष्म्यावर गाडीवर जाते. तू त्याचीच गाडी म्हणून काय माहिती आपल्याला लोकांची गाडी असं एखाद्याची. या बाय, तुला द्यायची तर ते फायदा तुझा होईन रे भाऊ. सचिन भाऊ मी काय हा. 2 मिनिट ऐका माझं. मी काय म्हणतो पण नेमकं हे पैसे डबल होती सिस्टीम काय बरं. बाळासाहेब, मी ना ज्या कंपनीत कामाला होतो का, हा तिथं हे डबल करीत होते. पण नंतर मी ना असा जुगाड लावला की हे कुठं देऊन डबल करते. मी त्याचा शोध घेतला हा आणि मीच डायरेक्ट तिथं पैसे टाकायला चालू केले. हा त्यांच्याकडे पैसे टाकायचे 15 दिवसात डबल टाकले का डबल, टाकले का डबल. शेवट ती कंपनी मी विकत घेतली. इतका आपल्याकडे पैसा झाला बघा. सचिन भाऊ. आता कसं आहे, तुम्ही दोघं जोडीदारी म्हणून तुम्हा दोघांना सांगतो, द्यायचे असले तर आण वावर इकन हे पैसे घेऊन तू. नाही तर मी चाललो वावर हे बाय, चाललो दर्शन घेतलं का चाललं आपल्याला काय करायचं? असे पैसे काय देते. करायचं. काय करायचं बाळासाहेब? मी तर म्हणतो एकदा ट्राय करायला काय अडचणी. बघा तुम्हाला काय करायचं काय नाही, तर मी दर्शन घेऊन येतो. तुमच्याकडे आहे मी काय म्हणतो 2 मिनिट ऐका ना मी करतो ना काहीतरी ऍडजस्टमेंट. कारण मग मी आलो दर्शन घेऊन आलो एकदा. हा या दर्शन घेऊ. पुढे त्याच्या नादी लागायचं त्या भुरट्याचे. तुम्हाला माहिती ना ते कसं आहे, पहिलं ती आपल्याला तसंच करीत होतं. हा पण आता पहा ना तुम्ही डोळ्यासमोर ना गाडीन घोडीन काय गाडीन बिडी पहा ना तुम्ही. हो गाडी पण त्याची कशी होऊन असं काय राव. तुम्हाला कसं काय भरोसा पाटला लगेच? मला तर काय भरोसा नाही भाऊ त्याच्यावर. हो पण मी म्हणतो एक ट्राय घ्यायला काय अडचण आहे. अशी बी आपण भुरटेचे तशी भुरटेचे ना, मग एक ट्राय घ्यायला काय अडचण आहे. हा चालेल, तुम्ही म्हणता तर करू भाऊ मग. मी काय करतो हा. बायकोचं सोनं नाणं काय आहे ना सगळं गाण ठेवतो. इकडले तिकडले पैसे गोळा करून आहे ना आपण थोडेफार देऊन पाहू. 15 दिवसात येते काय? 15 दिवसात पैसे डबल झाले तर काय अडचण आहे आपल्याला. आपल्याला येत पैसे गोळा करायला कोदडी करायला बाळासाहेब. एक तर आपल्याकडे कुठं काय आहे, असेच करायला सगळं मोडतो. हो, बायकांना सांगू आपण समजून. हा? बायकांना समजून सांगू, त्यांना पटवून देऊ आम्ही ना पैसा डबल करायची सिस्टीम आणलेली म्हणून. चालेल, मोटरसायकली बिटरसायकली सगळे विकून सगळं टाकू. विकून टाकून नंतर नव्या घेऊ. हो. आता काही नेट नाही एवढं. हा, जुनी जाईन 15 दिवसात नवी घ्यायची असं तुमचं म्हणणं आहे बा. हा? एवढं त्यांना आपण तयार होऊन जाऊ. हा? करू आपण काहीतरी. त्यांना काय त्याला म्हणा काय काय लय मोठा आहे काय नको ना आता एवढा पैसा हा, बिसा पैसे उस्तवर नंतर आपण त्यालाच विकत घेऊ. त्याला विकत घेऊ म्हणजे डबल करून पैसे त्याला चष्माने ठेवायचं आपण. असंच हा, करू. मग या दिवसाला या इकडं. गोलमाल है भाई सब गोलमाल है. तर लई दिवसातून सापडलेली ही यांना डबलच दाखवतो मी आता. चालेल. ओ खुशी पाटील. अहो तुम्हाला सांगितलं ना राव, मला त्या नावाची सवय नाही. साहेब म्हणा ना एकदा. साहेब म्हणा. हा, साहेब. ऐका ना हा बोला. मग कधी देऊ तुमच्याकडे पैसे. पैसे ना जर तुम्हाला करायचं असलं तर उद्या 11 वाजता या टायमिंगला इथं पैसे घेऊन या. तुमच्या लगेच कॅलेंडरवर तारीख टिपून ठेवा वाटलं तर. चालन हा तर या पैसे घेऊन लगेच करायचं असलं तर. उद्या कशाला आजच दिले असते ना. या मी आलो तर तासभरात 2 क्लायंट आहेत तेवढे उरकून. हो आज कुठे ऍडजस्ट होणारी बाळासाहेब. करू ना काहीतरी. काय करता आता? नाही जमणार का आज. हा लगेच कुठं तरतूद होणार आहे. तिथे चालले. ऐका ना. अय, हो मग आम्ही ना आम्ही उद्या देतो आणून तुम्हाला पैसे. उद्या 11 वाजता येतो इथं. तुला इथं यायचं का. हा इथंच या. पैसे बिसे झाले काय घरी कॅलेंडर मध्ये टिपून ठेवा आजची तारीख लगेच उद्या. नाही तर ऑफिसवर गेलो असतो डायरेक्ट.
नाही ऑफिसवर नाही इथं ऑफिसवर नाही नाही इथं जाऊ दे, इथेच देऊन टाकू. हा इथं हो हा? उद्या ऑफिसवर जाऊ ना, ऑफिस पाहायला भेटेल ना, तुम्ही म्हणता तसं. पण लई लांब असलं मग ऑफिस. गाडी आहे ना त्यांची, गाडीत बसून जायचं, ऑफिस पाहायला भेटलं पाहिजे ना, आपल्याला बी कळलं गाडी ना. असली मग जाऊ ना ऑफिस मध्ये. आपल्याला गॅरंटी मग office खरं आहे बोलतो का? का खोटं बोलतो हा, आहे जो की नाही? ऑफिसवर जो पैसे भरायला हा इथं हा. देण्यात काय माझे इकडं देऊन काय करायचं. त्यांची माणसं असतील ना तिथे ऑफिसवर. हा ऑफिसवर मी काय म्हणतो, हा ऑफिसवर जाऊ ना मग उद्या. हा ऑफिसवर गेलं म्हणजे कसं आम्हाला बी थोडी खात्री येईन बा. बरोबर हा हा मला पाहायला भेटेल ऑफिस. हा. आता पुढं हाफिसन बिपीस पाहत बसावं यांना. चला यांची जिरवायचीच म्हणल्यावर हाफिसच कुठं तरी ॲडजस्ट करू आपण. चला चालेल जाऊ ऑफिसवर मग. या पैसे घेऊन या तुम्ही आता. जाऊ ना, येतो उद्या पैसे घेऊन मग. हा या मग डबल करून घेऊ. ती गाडी घोडी विकत घेऊन टाकू आपण. तिकीट घेऊ. यांनी कसं केलं तसं तर आपण ते करू. त्यांनी समोरच्याचं घर घातलं, आपण यांचं घर घालू. घर घालू. हा. मग तर वर त्याला साहेब म्हणायचं, नंतर याला कोण साहेब म्हणतं. पण मी काय डोकं लावलं बरोबर आहे की नाही. ऑफिस पाहायला भेटलं म्हणजे आपल्याला गॅरंटी माणसावर. नेमकी ऑफिस आहे का काय ते माणसं आहे का नाही तर हे नाही. बाबा इथं पैसे घेऊन जायचं निघून, आपल्याला माहिती नाही का बाबा कसं आहे. एवढं येते वर. पण आता काय करायचं, पैशाचं नियोजन लावावं लागेल आपल्याला पहिले. पैसे काही कवाय ना करू. आता डबल व्हायचे 15 दिवसासाठी काही करू बा आपण. फार जेवढे मी तर सगळे गोळा करून ठेवले ना, सगळे आणतो आता उद्या. सगळे ते का पुरी नाही ना, ते तुमच्या पुरीनं ठरले ते डबू तेव्हा ते तेवढे पडा. सुद्धा फोडू. हा. 10 20 होत असले तर आपल्याला काय अडचण आहे. तिला म्हणा डबल चला बरं टपक्यान नियोजन लावला, टाइमपास करणार काय मजा नाही. आईला आज लई नंतर स्वप्न साकार होणार आहे मा पैशाचं. आईला गाडी बी विकून टाकी तो. लईची मळमळ कायम पेट्रोलची. चढ दुसरी घेता येईल, तिची डबल करून आणि तो. ए कुठं आहे का? ए कुठे इथं झोपेले काही हिने तरी काय दलिंद्री आणली झोपू झोपू. ए उठताय काय हो? झोपून द्यायचं मला काय घरी. झोपू राहिली दुपारी. अशी भारी स्वप्न पाहत होते मी. अहो मी आपण आहे ना आता श्रीमंत झालो असं स्वप्न पडलंय मला. आयला दुपारचे स्वप्न खरंच खरे म्हणजे तो स्वप्न आता खरं करून टाकी तुम्ही. दुपारचे स्वप्न खरे होते. अगं तू एक काम कर, आता आहे ना आपल्या घरात काय पैसे बिशे असेल ना ते सगळं मला दे. तुझे काय सोनं नाणं आहे ना ते सगळं दे मला. ते ना मी गहाण ठेवतो, त्याचे पैसे घेतो. हा. अगं एक ठिकाणी स्कीम आलेली, काय 15 दिवसात पैसे डबल. काय 15 दिवसात पैसे डबल. चक्कर बी करता नाही बसला ना, दवाखान्यात न्यायची वेळ ना काढून पाला. अगं दवाखान्यात तुला न्यायची वेळ आली आता. तू एक काम कर, मी सांगत तेवढं कर. तू ना टपक्यान काय असेल तसं सोनं नाणं, आणि ते आपल्या अक्काचं सोनं बी आपल्याकडे आहे ना, हा. तिचं सोनं सुद्धा आपल्या काढून घे. तिला आहे ना 15 दिवसात डबल करून देऊ, नवीन करून देऊ सोनं तिला सगळं. कुठून स्कीम कुठून आणली तुम्ही 15 अगं दिवसात? सचिन भाऊनी मी आहे ना एक ठिकाणी पाहिलेलं आहे, तिथे ना 15 दिवसात पैसे डबल होणार आहे. आणि असं कर का सचिन भाऊ पेक्षा जास्त पैसे आपल्याला आले पाहिजे. असं कर, हे कानातले फिनातले पायातले बेतले सगळे दे, काढ ती जोडी बिडी टपा टपा. जोडे कुठं काढीत असते का? आगे कुठे बसली तू, तुला आहे ना एक 15 दिवसामध्ये अख्ख्या 10 बोटात जोडे घाल तू. हा तू हे कर, आण बरं टपक्यान सोनं मिळेल सगळं. चल टपक्यान. पिसळ काही माणूस. बसली बाय सोनं, आत्ता कुठं काढिता मग कुठं काढिता. आधीच काही सोनं राहिलं नाही, थोडं फारच राहिलेले. त्याच्यात ते अक्काच आहे म्हणून हाय. आपलं तर काय राहिलं, उलसक नाही राहिलेलं आहे. एवढं काय ना, हे जर गेलं तर तोंडच जोडावं लागेल बाई मला तर. काढ ना टपक्यान, तू तरी काय उशीर लावला ग. ऐक ना, हा सासूरवाडीला निवमाई चव घातली ना तू साडू समोर. हा आता असा माल कमीतो ना 15 दिवसामध्ये. पाय आता ते तरी घे, छतमतो गाडी घेऊन येतो मी, BMW घेऊन जाऊ आता पुढच्या सासूरवाडीला. तू घेते टपक्यान माल घे ना. तू तरी काय टाइमपास लावला काय नू. हे बा सारं दिलंय बर का. हा फक्त आता मुरणी ठेवली, बाकी काही नाही ठेवलं. सारं दिलंय. मुरणी तरी कायला ठेवली ती. मी याच्या डबल घे. अगं मुरणी तरी कायला ठेवली ती. घेते बी मुरणी काय ठेवली? ती डबल करू कोणाची. अक्काची. अगं अक्काची काय घेऊन बसली तू. तिला नथ करून देतो मोठी मी, नाकापेक्षा मोठी नथ करून देईन. तू घेते ती मुरणी बिरणी. टाइमपास घालायचं. हा टाक टपक्यान. सचिन भाऊ पेक्षा जास्त माल आला पाहिजे आपल्याला. हा. मग मी काय म्हणते, पोरांचं बी ते बी देऊ का? आणि हे काय हिचं बी घे ना, कानातलं बिनातलं काढून. अरे वा बाचाळे हे का बघ, काय हे बघ, कानातलं सोन्याचं आहे. हे बघ, टपक्यान घे काढून. हिचे बी काय अगे 150 2-2.5 हजारची 5,000 होतील ना. तू काय मग कर बसली डोकं लावी. घे बरं काढून. निघा निघा बस झालं. मी काय होतो, ही घर गहाण ठेवायचं का थोडे दिवस. काय घर निघा तर तुम्ही आता.
अगं मग सचिन भाऊपेक्षा जास्त मालीन ना आपल्याला. सचिन भाऊ काय वावरून गिरेक पाहू राहिले का? त्यांनी वावर गाण ठेवलंय. असं हा काय? वावर गाण ठेवणार आहे ते. पण भरोसा आहे ना 15 दिवसात आता होईल तू म्हणून. स्वप्न पाहिलं का नाही? हा हा श्रीमंत व्हायचं. हा. अगं दुपारची स्वप्न खरे होते. हा हा माहित नाही झालं आजपर्यंत. अगं आता देवाने आपल्याला एक चान्स दिलेला आहे सुधरायचा. आपण आहे ना त्याचं संधीचं सोनं करायचं असतं माणसाने कधी बी. हा ते एक काम खरंय. कर, तू घराचे कागदपत्र मी दे तू कागदपत्र. आता हा हे इकडे ठेवले मी माझ्या हाताने. हा, बघ. हे इथं कागदपत्र आहे घराचे. पिशी दे. हा पिल्ल्या आता तू थांब पिल्ल्या. आपण आता गाडी घोडी घेऊ. तू थांबणार शिक आता. हो हा चल पिशी दे चल. हे कागदपत्र हे बघ. गाण ठेवतो. एवढी पेशी याच्या डबलच पैसे आले पाहिजे हा? अगं गोण्याला गोण्या तू पिशीच घेऊन बसली. हा चल जाऊ का मी आता. हा इकडे बाहेर. हा मी नाही चहा करणार आता. चहा वर दे तिकडे. मी ना एक नवीन स्कीम आणलेली. कायची स्कीम आणली? हे पैसे द्यायचे 15 दिवसांनी डबल घ्यायची. आपले आणबर पैसे विषय सगळं ते. हा घरात तुम्ही असे काय आणून ठेवी काय लाख लाख रुपये? आणून ठेवते काही उतरी बितरी आण काही बी गाण ठेवू आपण काही का व्हायना सोनं बिनं सगळं आण. कायचे वावराचे उतारे ठेवायचे का आता? अरे लगे आपण डबल घेऊ. डबल पैसे 15 दिवसातच. तुम्ही काही करीता काही उद्योग कोणाचा ऐकला का तेच करीता? आणि ते सोनं बिनं गाड्यातलं ते जोडे आहे पाड्या का काय काही सगळं. गळ्यात हा? घालायला नाही न पायात अरे घालायला जेवढं नाही. असेल तेवढं व्हायना आण चल. गिटाप काहीच नाही घरात. हा काहीच नाही घरात. आहे चल आपण घेऊ बरोबर. तुम्ही ते सगळेच कागदपत्र घेऊन चालले कशाला घेऊन चालले? जाऊ दे ना सगळे लागत आहे. हे पैसे ठेवून हे ना सोनं ते सगळं बँकेत ठेवतो नाही तर मोडून टाकतो. त्याच्यात डबल माझ्या भावाच्या वावराचा पण उतार आहे. त्याचा टाकू विकून त्याला देऊ डबल घेऊन. हा सगळे तुम्ही काही पैसे- नाही घेऊन देत. अरे काय नको नको चांगलं कामाला चालल्यावर किटकिट घालू. होय तिकडे मी चाललो आता. या बाबा कोणाचं काही ऐकतो काही करीतो बाई. आता हे झालं तर बरं आहे नाही तर बसावं लागेल तोंड जोडीत. ना बाळासाहेबाला इथून बसायला लावलं तर अजून पत्ता नाही गड्या बाळासाहेबाचा. यायच्या टपकाने एखाद्याने घेतले ना पैसे हिसकून. एक तर मला लई वाटत एवढे पैसे सगळं घेऊन हिंडायचं म्हणून एकट्याला. बसावं इथंच फाडळ. बाप सचिन भाऊ आले का तुम्ही? काय बाळासाहेब लवकर यायचं ना. एक तर मला भी वाटत असं कुठं राहतं का? इकडं गडबडीचे काम आहे का सचिन भाऊ? एकटी सगळी कॅश आणि त्याच्यात मग मला वाटलं एखादं नेलं बिलं लुटलं बिटलं तर. बरं झाले हो. हा नाही म्हणतो परत माल काढा तुम्ही बाहेर. महाराज काढामध्ये केलाय तसा मग मी काही कोदडी करून माहिती का मला. मी तर बायकोचं सगळं सोनं नाणं सगळं गाडी घोडी सगळी गाण ठेवून दिली. हो मी जमीन गाण ठुली. जमीन मग अरे बाप तुमचं तर माल माझ्यापेक्षा जादा निघल. मग हा माल माझ्यापेक्षा जादा निघल आणि मग? बसला. मी ना घराचे कागदपत्र घरबीर गाण ठेवलं. अगं बंगला घेता येईल नवीन नंतर. हा डबल जर झाले तर काय घेता. शिल करता मस्त आहे ना. आता त्यांची वाट पाहिलं त्याला इथंच बोलवलेलं तुम्ही. इथं बोलवलं नाही त्या पुलावर दोनवर ते म्हणे लिंबा पैसे थांबा म्हणे इथं. आईला लिंब पैसे थांबवलं नाही. लिंब नाही द्यायचे ना आपल्याला. काय माहिती भाऊ. बसा तर मग इथं. आईला सचिन भाऊ एवढं काम हो भाऊ आता. हा आईला कडकी आठवण भाऊ आपल्या. पण नाही पैसे घेऊन बसायचं. हा ना राव. तुमचं किती? अहो लय माल गोळा केला मी सगळ्या 500चेच नोट आहे. मग अहो मग घर गाण ठेवलं. गाडी विकून टाकली. अरे मग काय 200चे. हा का? हा. जाऊ द्या मरू द्या. पण जाऊ द्या मरू द्या. आपलं स्वप्न पूर्ण होईल बा. मला आहे ना साडूची जिरवायची बाकी काही नाही हो. साडू नेले मजा घेतली माझी. तुम्हाला साडूची जिरायची. हा. मला तर त्याचीच जिरायची. हा कंपनीवाल्याची. हा त्या फाशीची. आयला एवढे दिवस गायब होता. आपल्याला वाटलं कुठं गेला कुठं नाही. राव मला वाटलं वारलेलाच होता तो. नाही ना. अहो माणूस म्हणतो राग राग मेला म्हणून सोडला तो गेला. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं मेला. तसं काही नाही. आयला गाडी आल्यावर दिसते. नाही पण ही गाडी नाही. पण हा ही गाडी नाही आहे ना. नाही नाही ही गाडी नाही. त्या दिवशी स्क्वॉडा होती. हा ती गाडी ही नाही. समोर पण काही त्या गाड्या अशा गाड्या सारख्या. गाडी तिथंच थांबली. तेच ना. तेच आहे. गाडी दुसरी आली आज. अहो गाड्या नाही आपल्याकडे अशा हा 4-5 गाड्या आहेत. कवाची वाट पाहतोय तुमची. वाट पाहू राहिलो. इथं भेव चला, वाट राहिला बसा, आम्हाला रस्त्यावर. बसा बसा गाडी चला हा? ऑफिसला जाऊ आमच्या, चला. ए, वास तिकडून. मी पुढे बसतो. हो हे फला ना उघडा ते फला. आता काय तुम्ही
येत नाही म्हणलं गेले बस मला ते का, सचिनचं अशा काय कामाला कळलं कुठं नाही. येत नाही का आम्ही? असा टाऊक म्हणल्यावर कोण येणार नाही. पण आणला का माल बिल आणला का हे काय आला? मस्त तक करून माल गोळा फक्त 15 केलाय. दिवसात तेवढं बरं का. अहो तुम्हाला होऊन फोन करीन मी डबल झाल्यावर हा. तारीख द्या, तारीख. फोन बिन नका करू. बरं, त्या तारखेला आम्ही तारीख हजर घ्यावं होतो. तुम्हाला. तुमच्या पैशाला मी आहे जाऊ कामराव तुम्ही काय आणि घ्या ऑफिस बी आहे म्हणते त्यांचं. ऑफिस आहे म्हणलं काय टेन्शन आपलं नाही. राव मग डायरेक्ट त्या तारखेला ऑफिसला यायचं ना. ऑफिसला यायचं तुम्ही डायरेक्ट. बरं बरं चालेल चालेल. तुम्ही तिथेच राहता ना. अहो जरी मी नसलो ना हा. आपला अकाउंटर आहे हा त्याच्याकडे जायचं तिथं ऑफिसला पैसे घेऊन टाकायचे नाव सांगून. तुम्ही नाही राहणार का? आपण असू नव्हतो नसू अकाउंटला नाव सांगायचं. चालेल आपल्याला पैसे भेटलीची मतलब. आम्हाला काय अडचण आहे. हा. तारीख द्या तुम्ही. आम्ही येतो त्या तारखेला. बिंदास या तुम्ही तिथं मी बरं. अकाउंटरला सांगून ठेवीन त्यांना. किती लांब आहे ऑफिस अजून? हे काय थोडं आहे आता जवळ. इथं ऑफिस आहे का? हा हे ऑफिस आहे आपलं. हे गार्डन बिल्डन हे सगळं आपलं. ऑफिस तर नाही साईडला. अहो निवांत साईडलाच ऑफिस घेतलं आपण. गार्डन इथं कसं संध्याकाळचं निवांत बसायला असं आहे का? सगळी सोय होती मग नंतर. हो, अशी मोठी ऑफिस आहे ना. अशा औषधातच राहते हा. सचिन भाऊ. चल इथे आहे का? हा चला चला. चला या बसून. बस सचिन भाऊ बस. करे हे खकाना झाडं नाही तसंच. सारा खकाना गाडी खाली घेऊन बसला का असंच झाडून झुडून घ्यायचं. सकाळपासून बरेच कस्टमर येऊन गेले सर. हा का हां बर कोण काय केलं. त्यांना चेक लागत होते, पैसे लागत होते. काही ना कॅश देऊन टाकली हा आणि काही ना 4-5 चेक देऊन टाकले 20-25 लाख रुपयाची. चेक होते का आपले तेवढे सही केलेले. काय सर तुमच्या लक्षात सुद्धा राहत नाही. तुम्ही किती चेक सह्या करून ठेवले हा का तुमच्याच लक्षात नाही राहत. काय बरं झालं करायचं? बरं झालं एवढं तरी काम चांगलं केलं हो तू. ना तर पहिला असा दलिंदर भेटला मला वाटलं हाताचाच भेटला काय. बरं हे बी यांची कॅश आहे ना यांचे नावं लिहून घे कॅम्प्युटरला सेव्ह करून घे आणि यांची कॅश वगैरे नवीन मोजून customer घे. आहे का sir हे? हा हे नवीन कस्टमर आहे. नवीन किती तारखेला यावं लागणार आम्हाला? यांना आहे ना आजच्या तारखेनं 15 दिवसांनी यांना डबल पैसे देऊन टाकायचे. हो 15 दिवसांनी. हा एक यांना मिनिट direct नाव करा. सांगा तुमचं. हा नाव घ्या. माझं बाळासाहेब शिंदे. 1 मिनिट. हा हे भाऊ आहे का तुमचे? नाही जोडीदार आहे, जोडीदार. सचिन भांड. सचिन खंडेराव भांड. कॅश आणली का तुम्ही? हे काय कॅश आणली? किती? माझे 12.5 लाख रुपये. फक्त आता हेच कसे गोळा करून आणले? सकाळपासून सर 25 लाखाच्यात एक पण कॅश नाही आपल्याला. सगळे 25-20 लाख असेच आहे. जाऊ दे, घे हे आपली जोडीदार आहे. अहो, हे हेच म्हणजे कशी काय? आहे? तुमच्या किती हो? 9 लाख रुपये. घ्या जाऊ दे काही दोघं तिथं काउंटरला काउंटरला जमा करायचे का? काउंटरला तेवढे मोजून हा, घ्या. काउंटर. ते मोजून घ्या तिथं काउंटरला. बरोबर. सचिन भाऊ, वळ तिथं माणसं आहे का टाका आतमध्ये? तुम्ही. हा आणि यांच्या सह्या घेऊन टाकायचे. हा या तिकडून आले की इथं सह्या करायला. हा सर कोणी घेऊन येऊ राहिले तुम्ही सकाळपासून? हे येतो पैसे घेऊन ते येतो पैसे घेऊन. तुला 2000ची घेणं येणार आहो. तू 2000 रुपयात काय नाही बाप होता का मग पार? भाऊ आरडावरडा नको करू. 500 आता घे पण तू फक्त यांचे नावं लिहून घे ना कॅम्प्युटरला. मला काय मला लिहायचं काम आहे. मला जर बोलले तसं नाही झालं तर पहा मग. बाळासाहेब पिशी. अहो पिशाचं काय पिशा राहू द्या हो, करायचं? त्याला न्यायला लागेल ना तुम्हाला. पिशी काय करता. पिशाचं काय करायचं आपल्याला सचिन भाऊ? आमची एक पिशी न्यायच्या टायमाला लागेल अजून तुम्हाला डबल द्यागा पिशी लागेल आता. पिशाचं काय करते? मग सर तुम्हाला येतात दोघांना सह्या करावं लागेल. हा ते नाही. हे कसं नाही. एक मिनिट. हां तुम्ही इथं सही करा. सही करला का? गोलमाल है भाई सब गोलमाल है ते तुमचे मित्र. हां गोलमाल है पैसे घेताना सही चेंज नाही झाली पाहिजे बरं का. पैसे भेटणार नाही तसे. ही सही आमची. हा हीच आहे. आता तुम्हाला 15 दिवसांनी तुमचे डबल पैसे मिळतील. तारीख सांगून द्या त्यांना. तारीख सांगा ना. तारीख तारीख किती? 16 तारखेला 16 जुलैला यायचं. सकाळी लवकर या. 16 जुलैला ना हा. सकाळी पहाटे चिंबो स्वामी दादा. नाही सर आरटी बँक चालू होत नाही. सकाळी 10 नंतर. 10 नंतर यायचं का? हो. बरं या मग तुम्ही. काही चहा पाणी? चहा आता पाणी वेळ आम्ही चहा आपण तिकडच पिऊ का. आम्ही चहा नाही घेत. आपण पिऊ चहा आता जाऊ दे. दूध घेऊ आता. हा बरं येऊ का मग आम्ही? हां चालेल, 16 तारखेला. 16 तारखेला हा, येतो. चालेल या या या.
घेतलं की व्यवस्थित घेतलं की सगळं साहेब साहेब या घेतलं त्यांच्या एक चल घेते पिशा घेत चल पटकन जाऊ दे मला पैसे ते मी मोजी तो पैसे पिशा आणलाय कर फक्त तू बघू पटकन थांबा ना सर माझे पैसे काढून घेऊ की अरे तो 16 तारखेला पगार मला मला बोलले ना 2-3 हजार देतो मी द्या ना सर. अरे किती 16 पैसे अरे 16 तारखेला घेऊन जाय सर मी 16 तारखेला येतो बरं का सर इथं येऊन सकाळी त्यांचा हिशोब कर ए कुठे गेली तू हा ये काय येत आहे हो अगं काय भांडे घाशीत बसली उठ का म्हणून? अगं आज किती तारीख येतोय ध्यानात नाही का अगं हा बाई आज आपले पैसे डबल व्हायचे आहेत का मग नाही? पैसे आणायला जायचंय एक काम कर हा. पिशा बिशा बॅगा बिगा काय असतील तेवढे सगळे दे गोण्या बिन्या काय पोतडे पातडे असतील ना सगळे बांधून दे बरं चालू कर मी काय म्हणते हा. आपली गादीच खोळ देऊ का गादीची खोल हा एक खट्टी मग तावडर एकाच बसन ना याच्यात गोण्या बिन टाकताना एखादी इकडे इकडे सांडले मग हा मग रिक्षा करावं लागेल मग हाय का नाही? हा टेम्पूच करून घेऊन जातो चाल बरं मी पटकन. एवढी भांडी घाशी मग अगं देते ना पुढं भांडे घाशी ती नवी घेऊन येतो आता मी चाल तू असं करता चल का? बरं, पण असे चांगले आणा बिगर मला घासताच नाही आले पाहिजे असे बस मोठी पिशी ही हिच्यात तर कितकं बसतील माहिती का काय नाही कट्टा चांगला आहे त्याला काय मरत एवढं भरून आणायचं म्हणून आता काय शिक्षा करणार काय माहिती हो बाळासाहेब बाळासाहेब काय सचिन बोला काय सचिन भाऊ चला ना लवकर अहो हे काय निघलं ना लगीच चला चला अहो पिशा पिशा घ्या ना ती काय पिशा काढून राहिली अहो शर्ट शर्ट हा शर्ट जाऊ द्या मरू द्या नावा घेता येईल एवढी काय गडबड आहे? आली की पिशवी घेऊन वर एक काम करा पोतं घ्या ना अंगावर राहू दे, राहू दे. हा? मी का तू हा आपल्याला गाडी करावं लागेल आणि बुरगड बी चालू झालंय आयला पैसा लागला तर पाऊस बिल लागला बा चला तसं राहतं चांगले दिवस आले का चांगलेच येत असते किती घ्यायचं तुम्ही पिशा तुम्ही याच्या टाका हे राहू द्या आपल्याला आई, एवढे पुरत्यान का पिशा पुरत्या तुम्ही तर माझ्यापेक्षा जादा घेतले पिशा मग माझा माल जादा आहे सचिन भाऊ माझ्यापेक्षा हा हो उरले का आमच्याकडे द्या ना तुम्ही टाकायला उरले का काय मी बरोबर घेईन माय घरी हा. बरं तू आता आहे ना तयारी करून ठेव तुम्ही शर्ट बिल्ट अगं नावा घेतो मी शर्ट चला तुम्ही सामाना घरी सांगतो फोन करून कपाट बिपाट उघडून पैसे लगेच बंडल रचून होता नावा कपाट घेऊन या येतानी बस कपाट मरू नंतर आणखी एकदा पैसे ते येऊन पडू द्या चला चला देवाची बाळासाहेब कृपा घ्या ना झाली. आणि सदरा नको का काय करत नाही चला तुम्ही घ्या नाव घ्या चला, चला. बाळासाहेब गाडी घ्या ना अहो गाडी बी गाण ठेवली मी गाडी कुठं गाडी मग तुमची गाडी आहे म्हणून मी गाडी नाही आणली काय गरज आहे आपण नवी गाडी चला, घेऊन जाऊ, येतानी तडा, तडा. चला 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 जाऊ. आलो सचिन भाऊ बाळासाहेब पाहुणे 10 वाजे अजून 15 मिनिटं काही नाही 15 मिनिट टाइम अजून हा आयला भाऊ चला भाऊ लवकर बसा तोवर. नाही नाही आता अहो पैसे मोजू मोजू जाम झाला असेल नाही तर पाहून चक्कर आले असेल काय सांगतोय सर? एवढा हा. पैसा आहे शेवटी पैसा आहे तो हे भाऊ हो असं काय बसले तोंड सोडून ऑफिस नाही काढता का अहो पैसे हा पैसे मग पैसे द्यायला आलोय आम्ही ऑफिस पैसे उघडा ना घ्यायला बसून सकाळपासून तुम्ही 8 वाजता मी 8 वाजे 16 तारीख आहे आज उघडा ते अहो मी 8 वाजेपासून बसलो होतो आमचा सरग्याला चुना लावून चुना लावून तुमचे पैसे काही नाही मी 25,000 रुपये गाडी गळान ठेवून आणले माय ते पण 25 आहे पगार आहे मला 4,000 रुपये अयो, 2,000चा पगार डबल देतो तुम्हाला मला 4,000 16 तारखेला अरे भाऊ आम्ही घरगान ठेवले हे गाडी माझी ऑफिस गाडी उघड असं काही बोलू नको भाऊ गाडीचे हप्ते पण नाही भरले परत अजून. म्हातारीचे अंगठे घेतले मग त्याचं पोट बोट ओढू हात सुजलाय अरे ऑफिस तरी उघड घर ऑफिस काय आपल्या बापाचं आहे का ते रूम वाला आलता त्याला 2 दिवसाच्या वायद्यावर घेतला त्यांनी त्याला 5,000 ते 10,000 देतो सांगितलं ते म्हणे चुना लावून गेला मला रात्री. म्हणलं होतं बाळासाहेब मी सगळा पसारा भरून नेला हा? त्यांनी रात्री तुम्हाला काय म्हणलं होतं तो फसवणार आहे म्हणून तुम्ही लय भरोसा ठेवला त्याच्यावर आता कसं व्हायचं माय बाय तर घरात घ्यायची नाही मला अहो घरात काय माय 25,000 अरे तुझं काय बोललं बाबा माय 12.5 लाख गेले माय गाडी का नाही मला घ्यायची अजून नाही करू. पुढे 25,000 रुपये हरवले माय हप्ते- अयो, मा- गाडी हप्ते नाही भरले अजून. मी म्हणलं सुधारला असेल लय बेकार भेटला बाबा तुम्हाला म्हणलं होतं बाळासाहेब अरे तुम्ही म्हणले होते त्याच्यावर भरोसा नका ठेवू काम करा कुलू तोडा याच्यातले कम्प्युटर बिम्प्युटर तरी घेऊन जाऊ अहो सगळं भरून नेलं रात्री त्यांनी त्याच्यात ते रूम मालक म्हणे
आमचं आयटी झाडून ते पण नेलं त्यांनी काहीच नाही ठेवलं म्हणे इथं आता काय